आपल्यासोबत आमदार अजय चौधरी, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. चौधरी साहेब, तुमच्या बाजूच्या मतदारसंघातले सचिन अहिर तुमचे जवळचे मित्र शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि अर्ज भरलेला उपसभापती. मला आता ते बातमी समजली, मी सभागृहात होतो. परंतु ठीक आहे, कोणी आल्याने आणि कोणी गेल्याने पक्षाचं फार मोठं नुकसान होते, थोडीफार पडझाडी होते. परंतु शिवसेना असा पक्ष आहे, हा तळागाळातल्या शिवसेनेच्या ताकदीवर, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभा आहे. कार्यकर्ता आमदार बनवतो, कार्यकर्ता नगरसेवक बनवतो, कार्यकर्ता खासदार बनवतो. शिवसेना कार्यकर्ता घडवते, खासदार काय कार्यकर्ता घडवत नाही, आमदार काय कार्यकर्ता घडवत नाही. त्यामुळे जरी थोडंफार नुकसान झालं तरी पक्ष पुन्हा एकदा नव्या एकदा उमेदीने उभा राहत असतो. आणि शिवसेनेने आजपर्यंत असे अनेक झटके फटके पाहिलेले आहेत. अगदी माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब असताना देखील असे अनेक प्रसंग आलेले आहेत. त्याच्यातनं पुन्हा एकदा शिवसेना कार्यकर्त्यांच्या ताकद नव्या उमेदीने उभे राहतो. आम्ही देखील पुन्हा उभे राहतो. कोणती नाराजी आहे की सचिन अहिर यांना ठाकरेंना सोडावं लागलं आणि उपसभापतीसाठी आपल्याला सचिन भाऊंनाच विचारावं लागेल. मी काय त्यांच्या मनात शिरलेलं नाही किंवा मी मन कवडा नाही, मला कसं जमणार, त्यांनाच विचारावं. तुमच्यासोबत त्यांनी सातत्यानं काम केलंय. मातोश्रीशी निष्ठावंत ते असणार एक चेहरा होता आणि मातोश्रीशी निष्ठावंत असणार म्हणजे एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर 3 हे थेट आता मातोश्री पर्यंत पोहोचले का? नाही, मला असं वाटत नाही. अशा अनेक निष्ठावंत लोक आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत पदाधिकारी आहेत, निष्ठावंत लोकप्रतिनिधी आहेत. मान कापली तरी जाणार नाही अशा धर्तीचे पण आहेत. त्यामुळे ठीक आहे, पक्ष योग्य तो निर्णय घेईल असं मला. आमदार सुद्धा सोबत असल्याचं म्हटलं हे जर तर त्या एकदा नावं जाहीर करायला सांगा. निष्ठावंत ही जी व्याख्या आहे ही संपली का राजकारणात? बघा, निष्ठा, श्रद्धा, त्याच्यासोबत असणाऱ्या भावना, खरं म्हणजे आताची काय महाराष्ट्राची राजकीय परंपरा होती ती रसातळाला चाललेली आहे. असं म्हणायचं की हा निष्ठावंतांचा महाराष्ट्र आहे. कार्यकर्ता उपाशी पोटी पक्षाचं काम करतो, अर्धपोटी पक्ष वाढवण्याचं काम करतो, लोकप्रतिनिधी त्या पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे चालतो. परंतु गेल्या जे काय 3-4 वर्षामध्ये जे काय महाराष्ट्रामध्ये घडतंय, महाराष्ट्रातल्या राजकारणाची अधोगती. शेवटचा प्रश्न, वरळीत आदित्य ठाकरे आमदार आहेत, वरळीत आदित्य ठाकरे आमदार आहेत, मात्र पुढचा आमदार सचिन अहिर असतील असं सुद्धा 3.5 वर्षात काय काय होईल तुम्ही आज एवढ्यात कसं भाकीत करता. बघा काय काय घडते 3.5 वर्षात. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, पाटील, मुंबई.